चला मंडळी, आज करूया आपण व्हेज पुलाव। इथे घेतलाय मी कांदा, टोमॅटो, गाजर, बीन्स आणि बटाटे 4 असे काप करून घ्यायचे व्यवस्थित मोठे। त्यानंतर इथे घेतलाय मी खडे मसाले, त्यामध्ये आहे तमालपत्र, लवंग, काळी मिरी आणि दालचिनी। तेल गरम झालं, इथे सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे, व्यवस्थित परतून घ्यायचे। त्याच्यानंतर जिरे टाकायचे आपल्याला, इथे जिरे पूर्ण फुलू द्यायचे तेलामध्ये आणि त्यानंतर कांदा टाकायचा आपल्याला। इथे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला। ह्याच्यामध्ये जितका व्यवस्थित तुम्ही कांदा परतून घ्याल तितकी चांगला व्हेज पुलाव हा होतो आपला। तर कांदा छानपैकी असा तेलामध्ये तुम्ही परतून घ्या, खूप वेळ असा स्लो फ्लेमवरती नरम झाला पाहिजे कांदा। त्यानंतर टोमॅटो घ्यायचे, टोमॅटो पण परतून घ्यायचे। त्यामध्ये नंतर मिरची टाकायची आपल्याला, एकच मिरची टाकली आहे मी, जास्त नाही टाकायची। आणि त्यानंतर तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर अजून मिरच्या टाकल्या तरी पण चालेल। त्यानंतर एक एक करून सगळ्या भाज्या टाकायच्यात आपल्याला। गाजर टाकलाय मी इथे, त्यानंतर बीन्स टाकायचेत, बटाटे टाकायचेत, एक एक करून सगळ्या भाज्या टाकायच्यात आणि सगळ्या परतून घ्यायच्यात व्यवस्थित तेलावरती आपल्याला। दिवाळीच्या फटाक्यांचा आवाज येतोय मागे, कारण की ही रेसिपी मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केली होती आणि खूप छान प्रकारे झाला होता हा व्हेज पुलाव। तुम्ही शेवटी बघाल, पूर्णपणे बघा ही रेसिपी, म्हणजे तुम्हाला कळेल। भाज्या सगळ्या व्यवस्थित परतून घ्यायच्यात आणि त्यामध्ये इथे आता मी जिरे पावडर, धणे जिरे पावडर टाकले। इथे मसाला टाकलाय मी गोड, त्यानंतर गरम मसाला टाकलाय आणि आपला घरचा मसाला टाकायचा त्याच्यामध्ये। आणि ह्या सगळ्या मसाल्यांमध्ये ह्या भाज्या सगळ्या व्यवस्थित परतून घ्यायच्यात, सगळे मसाले लागले पाहिजेत भाज्यांना। त्यानंतर मग आपण जो राईस असेल, हा राईस साधाच राईस घेतला आहे मी, जो घरचा माझा सुरती कोलम वापरते मी, तो टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर हे सगळं व्यवस्थित एकजीव, मीठ टाकलं इथे मी आणि त्यानंतर बंद करून घ्यायचं आहे कुकर व्यवस्थित। शिट्या काढून घ्यायच्या, 3-4 शिट्या काढल्या मी। त्यानंतर हा बघा, हा पुलाव रेडी आहे आपला आणि खूपच छान झाला होता हा पुलाव, टेस्टला खूपच छान लागत होता। बघा असा मोकळा मोकळा झाला हा भात। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा घरी, तुम्हाला खूपच आवडेल। मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला कमेंट करा की तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ। थँक्यू।